भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमाता रमाबाई आंबेडकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भायखळा येथे दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने विवाह सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी नागपुरामध्ये दीक्षाभूमी, दादरमध्ये चैत्यभूमी तर भायखळ्यामध्ये विवाहभूमी असावी असे तमाम जनतेने मागणी केली आहे। या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने धम्मबांधव उपस्थित होते। सर्वांनी टाळ्यांचा गजरा स्वागत करायचं आहे। या ठिकाणी यामिनीताई जाधव धन्यवाद। मी ताईला विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायच्या। नाही बरं नाही वाटलं एवढे जय भीम असं जोरात म्हटलं, कारण आज मी किंवा माझ्या ताई इकडे येऊन गाऊ शकतात। ती ताई मगाशी गायली, कोणामुळे गायली? माझ्या बापामुळं। ज्या बापानं संविधान लिहिलं आणि ते केवळ आपल्यासाठी नाही लिहिलं तर या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी लिहिलं, आणि त्यांचा लग्नाचा सोहळा या माझ्या भायखळ्यामध्ये झाला याच्यासारखा अभिमानास्पद कुठली गोष्टच माझ्यासाठी नाही आहे। मला खूप बरं वाटतं की 2015 पासून हे लग्न हे लोक इथं लावतायत आणि त्याला स्वरूप खरंच लग्नाचं यायला लागलेलं आहे। मला असं वाटतं नमो तस्स भगवते शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। लक्ष्मण भगत साहेबांचा सत्कार करायचा। दीपक क्षीरसागर, राजाभाऊ कमरे या। आपले 7 फार ज्युनियर्स आहेत। कमरे साहेब, आपण जुने सहकारी आहोत। चला पटकन या लगेच। त्यानंतर अंतिम विजयी विले पार्ले, रोख 10,000 रुपये आणि चषक। केदार साहेब या, चषकावरती यायचंय। असे म्हणणारे खूप क्वचित आहेत। आपल्या वडिलांवर डाऊट घेणारे कोणच घेऊ शकत नाही। तर जागा ही आहे, आम्ही शोधलं, दुसरा कोणी शोधलं असेल तर नवीन तुम्ही प्रूव्ह करा। त्यांनी माहितीच्या आधाराखाली पण सगळी माहिती गोळा केलेली आहे। कोणाच्या आपल्या आई वडिलांचं लग्न या ठिकाणी झालं, कुठल्याही ठिकाणी झालं नाही। कोणालाही आपण परमिशन देत नाही आपल्या आई वडिलांवर डाऊट घ्यायचं। त्यांनी सांगितलं झालं तर झालं, दुसरी जागा दाखवा, तिथे आपण करू। आणि आता यामिनी जाधव मॅडम तर बोलून गेलं, लक्ष्मण भगत साहेब इथे आहेत, ते आता सत्तेत आहेत। आमचं त्यांना आव्हान आहे की या लोकांनी जर इथे सांगितलं इथे तिथे स्मारक झालं पाहिजे, लग्नाचं मंडप उभारला पाहिजे। गेल्या वेळेस तुम्ही आता खर्च दाखवला 3,04,000, पुढच्या वेळी 30 लाखाचा खर्च झाला पाहिजे। आणि आनंदराव साहेबांनी आमचं ही फंड मंजूर करून द्यायला पाहिजे, कारण ते आता सत्तेत आहे। बरोबर की नाही? ते सत्तेत आहे। बाबासाहेब म्हणायचे माझे 10 भाषणं आणि आमच्या गायकांचं एक गाणं। आता इथे किती गायक गाव यांच्या विवाहाचा समारंभ या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आणि हे सर्व करत असताना आपल्या सर्व वाढवून दिल्याबद्दल, कारण हा
अत्यंत शिस्तबद्ध आमचा कार्यक्रम आहे आणि म्हणून यावता बहुवासती या ठिकाणी भायखळा मच्छी मार्केट येथे 4 एप्रिल 1907 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा विवाह त्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांनी आणि अत्यंत साधेपणाने या ठिकाणी आमच्या कोळी भगिनी घरी निघून गेल्याच्या नंतर त्यांच्या घरच्या जवळच्या लोकांनी ती जागा अत्यंत स्वच्छ करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि माता रमाईचा विवाह संपन्न झाला. आणि त्यावेळेला फक्त ठराविक लोकं होती, पण जी लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती त्यांना माहिती नव्हतं की ज्याचा विवाह या ठिकाणी होतो आहे ह्या भारताचा भाग्यविधाता निघेल, तो या भारताचा संविधान निर्माता निघेल, हे कुणालाही अजिबात माहिती नव्हतं, परंतु ते सत्य आहे. आणि म्हणून भायखळा दक्षिण विभागमधील जे आम्ही लोक आहोत ते हे पवित्र ठिकाणापासून आम्ही जवळ राहत असल्याने आम्हाला त्या जागेचा अत्यंत अभिमान आहे आणि आम्हाला स्वतःला पवित्र समजतो की या ठिकाणी आम्ही राहतो आहे. आणि म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी 2015पासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईचा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम चालू केला. त्यावेळेला आमच्या संघटनेचे सरचिटणीस प्रदीप साळवे आणि आमचे हे जे सहकारी आता आपल्याला दिसत आहेत ते सर्व आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त 10 ते 15 लोकांमध्ये बुद्धवंदना घेऊन तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संतुष्टात आणला. परंतु प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम वाढत गेला, लोक येत गेली, आम्ही कामकाज करत गेलो, आम्ही लोकांना सांगत गेलो की या ठिकाणी बाबासाहेब माता रमाईचा विवाह झालेला आहे. त्या पवित्र जागेवर शासनाने या ठिकाणी 2000 लोक बसतील असा हॉल या ठिकाणी आम्हाला समाजाला द्यावा की जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला वाटेल की माझा विवाह, माझ्या मुलाचा विवाह, माझ्या मुलीचा विवाह ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा विवाह झाला त्या ठिकाणी माझ्या मुलीचा विवाह व्हावा, मुलाचा विवाह व्हावा, ह्या अपेक्षेने आणि या भावनेने त्या ठिकाणी ते लोक येतील असं आम्हाला वाटतं. आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा याची दखल घ्यावी. या ठिकाणी जो कार्यक्रम करतो आम्ही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांना बोलवून करतो आणि त्या कुटुंबियाशी आमचा अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे. आणि या ठिकाणी ते कुटुंब स्वतः येऊन या ठिकाणी कार्यक्रम करतात. आणि ते करत असताना आता ह्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष हे सत्तेमध्ये आहेत, तर त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण ह्या आमच्या मागणीला जोर द्यावा आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे अशा आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांना